आपण हायड्रोकार्बन्स नावाचा चॅप्टर सुरू केला. त्याचे लेक्चर नंबर 3 आहे. बुक काढा आणि पेज नंबर काढा 236 पटकन. त्यात आपण आज पहिला पॉइंट घेणार आहे, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स. अल्केन्सची फिजिकल प्रॉपर्टी. त्यात पहिली प्रॉपर्टी आहे पोलॅरिटी. आता पहिले समजून घ्या काय असतं पोलर. समजा आपण हायड्रोजन घेतला. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1. त्याच्या व्हॅलन्स त्याची हीच शेवटची शेल आहे. व्हॅलन्स शेल मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. क्लोरीन घेतला, ॲटॉमिक नंबर 17, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p5. ही शेल व्हॅलन्स शेल आहे. 5 आणि 2 7 इलेक्ट्रॉन आहे. क्लोरीनच्या व्हॅलन्स शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे. हायड्रोजनच्या व्हॅलन्स शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. हायड्रोजन त्याचं कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेल डुप्लेट आणि क्लोरीन त्याचं कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेल ऑक्टेट. कसं कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेल? हायड्रोजन त्याच्या इलेक्ट्रॉन सोबत येईल, क्लोरीन त्यांच्या 1 2 3 4 5 6 5 आणि 2 7 इलेक्ट्रॉन आहे. हा 1 इलेक्ट्रॉन घेऊन येईल. हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन आणि क्लोरीनचा 1 इलेक्ट्रॉन शेअर होईल आणि इथं बॉन्ड बनेल. त्या बॉन्डला आपण म्हणणार कोव्हॅलंट बॉन्ड. कोणता बॉन्ड म्हणणार? कोव्हॅलंट बॉन्ड. हा जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे हा बनताना कोव्हॅलंट होता, पण आता काय होईल? हायड्रोजन आणि क्लोरीन दोघांचा विचार करता हायड्रोजन पिरियॉडिक टेबलमध्ये सुरुवातीला येतो, क्लोरीन शेवटून 2 नंबरला येतो. तर क्लोरीनची जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची व्हॅल्यू आहे ती हायड्रोजनपेक्षा फार जास्त आहे. त्याच्यामुळे क्लोरीन वरती चार्ज येईल पार्शल निगेटिव्ह आणि हायड्रोजन वरती चार्ज येईल पार्शल पॉझिटिव्ह. म्हणजे खरं होईल काय? हे जे 2 इलेक्ट्रॉन आहे हे 2 इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेण्याचं काम, ओढण्याचं काम क्लोरीन करेल आणि याला म्हणजे क्लोरीनला फिलिंग येईल का मी इलेक्ट्रॉन घेतोय आणि हायड्रोजनला अशी फिलिंग येईल का तो इलेक्ट्रॉन देतोय. मग हायड्रोजन वरती पार्शियल पॉझिटिव्ह आणि क्लोरीन वरती पार्शियल निगेटिव्ह. इथे चार्ज तयार झाला. चार्ज तयार झाला म्हणजे काय तयार झाले? 2 पोल. 2 पोल तयार झाले म्हणून याला म्हणलं जातं डायपोल आणि ज्याच्यात डायपोल आहे त्या कंपाऊंडला म्हणलं जातं पोलर. काय म्हणलं जातं? पोलर. मग आता यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड आहे, पण कोणता बॉन्ड आहे? पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. अशा कंपाऊंडला ज्यांच्या दोघांमध्ये अशा कंपाऊंडला ज्या कंपाऊंडमध्ये 2 ॲटम मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स जास्त असतो अशा कंपाऊंडला आपण पोलर म्हणतो आणि त्यांच्यामधल्या बॉन्डला पोलर कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. जर आता आपण पोलॅरिटी बद्दल बोलणार आहे तर आपल्याला अल्केनच्या पोलॅरिटी बद्दल बोलायचं आहे. अल्केन काय असतो? अल्केन म्हणजे कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आणि असले तर त्याला अजून काय अटॅच असतील? हायड्रोजन. म्हणजे याच्यात किती प्रकारची बॉन्डिंग असेल? 2. एक तर कोणाकोणामध्ये असेल सांगा? कार्बन कार्बन मध्ये, नाही तर कार्बन हायड्रोजन मध्ये. आता कार्बन आणि हायड्रोजनच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या व्हॅल्यू इथे लिहिल्या. कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची व्हॅल्यू 2.5 आहे आणि हायड्रोजनची 2.1 आहे. जर या दोघांचा डिफरन्स पाहिला तर तो येतो 0.4 आणि हा फार कमी आहे. जेव्हा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मधला डिफरन्स फार कमी असतो तेव्हा कंपाऊंड मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड तर बनतो, पण हा पोलर नसतो. कसा असतो? नॉन पोलर. कारण याच्यात पोल तयार होती नाही, कारण दोघांच्या मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स आता 2 कार्बन मध्ये तर नाहीच आहे आणि यांच्यामध्ये असला तरी तो फार कमी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय? ॲबिलिटी ह्या ॲटम कडे अट्रॅक्ट करण्याची शेअर केलेले पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. हे जे इलेक्ट्रॉन त्यांनी शेअर केले होते आता ते स्वतःकडे त्यांना अट्रॅक्ट करायचे, त्याची जी ॲबिलिटी आहे त्याला म्हणलं जातं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ती कार्बनची 2.5 आहे, हायड्रोजनची 2.1 आहे. दोघांची कमी आणि जवळपास सारखी आहे. त्याच्यामुळे यांच्यामध्ये जो बॉन्ड बनेल तो कोव्हॅलंट असेल पण तो पोलर नसणार आहे. असणार काय मग? नॉन पोलर. आता म्हणजे अल्केन नॉन पोलर आहे. अल्केन मध्ये सगळे बॉन्ड कार्बन कार्बन आणि कार्बन हायड्रोजन नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड आहे. अशी स्थिती जेव्हा असेल तेव्हा यांच्यामध्ये 2 मॉलिक्युल समजा CH4 आणि CH4 2 मिथेनचे मॉलिक्युल आहे. हे एकमेकांना सुद्धा समजा एका कंटेनर मध्ये मिथेन गॅस घेतला याचा अर्थ 2 मिथेन मॉलिक्युल मध्ये काहीतरी फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. त्याला आपण म्हणतो वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. काय म्हणतो त्याला आपण? वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि हे जे वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे नॉन पोलर कंपाऊंड साठी त्यालाच आपण म्हणतो लंडन डिस्पर्शन फोर्स. काय म्हणतो?
लंडन डिस्पर्शन फोर्स, आणि त्यालाच एक अजून नाव आहे इन्स्टंटेनियस डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन. हे आपण स्टेट्स ऑफ मॅटर नावाचा जो चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 10, त्याच्यात बघितलंय. आता जर अल्केन मध्ये असलं तर वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शनच असणार आहे. आणि आता अल्केन जो आहे आपला, तर तो दोन प्रकारचा असू शकतोय. एक तर त्याची चेन स्ट्रेट असेल, अशी स्ट्रेट असेल, स्ट्रेट चेन अल्केन असेल, नाही तर ब्रांच असेल. एक तर स्ट्रेट, नाही तर कसा असू शकतोय तो 1 2 3 4 1 2 3. एक तर स्ट्रेट नाही तर ब्रांच. आता बघा, जर कंपाऊंड स्ट्रेट असेल तर कंपाऊंड कसा असेल, स्ट्रेट, तर त्याचा सरफेस एरिया वाढतो. काय वाढतो त्याचा? सरफेस एरिया. जितका जास्त सरफेस एरिया तितकं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त, म्हणजे तितका वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग. पण सरफेस एरिया जर कमी झाला, म्हणजे ब्रांचिंग झाली, काय झाली? ब्रांचिंग. सरफेस एरिया कमी झाला तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा दोन मॉलिक्यूल मधला कसा होतो? कमी. मग आपण असं म्हणू शकतोय काय, वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीज कधी? जेव्हा ब्रांचिंग इन्क्रीज का डिक्रीज? ब्रांचिंग झाली तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होतो. थांबा बरं का, 1 मिनिट थांबा. इथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं आहे सांगा बरं, जास्त का कमी? हे पण शिकलोय आपण, स्टेट्स ऑफ मॅटर, जास्त. हा कसा आहे? हो, एरिया कमी तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा कमी, म्हणजे वंडरवॉल फोर्स सुद्धा कसा? कमी. स्ट्रॉंग का वीक? इथं वीक, इथं कसा असणार आहे? स्ट्रॉंग. मग त्याच्याकडे जास्त सरफेस एरिया, त्याच्याकडे वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग. 1 2 3 4 5 5 ॲटम इथे, 5 कार्बन ॲटम इथे, इथं सुद्धा 1 2 3 4 5 5च कार्बन ॲटम आहे. पण इथं ब्रांचिंग दिसते. ब्रांचिंगमुळे सरफेस एरिया कसा झाला? कमी. सरफेस एरिया कमी झाला, त्याच्यामुळे वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा कसा झाला? कमी. आता हे आपण काय शिकतोय? कारण की आपल्याला एक अजून प्रॉपर्टी पाहिजे आहे, बॉइलिंग पॉइंट. काय असतो बॉइलिंग पॉइंट? बॉइलिंग पॉइंट म्हणजे असं टेम्परेचर ज्या टेम्परेचरला लिक्विड गॅसमध्ये कन्वर्ट होतो. आता ही एकदम सिम्पलेस्ट डेफिनेशन आहे, तशी याच्या फार वर पण डेफिनेशन जातात, ते आपण 12वीला चॅप्टर नंबर 2 सोल्युशन मध्ये पाहणार आहोत. काळजी करण्याची गरज नाही. बॉइलिंग पॉइंट म्हणजे बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय? दोन मॉलिक्यूल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होणे, ते एकमेकांपासून लांब जाणे. लिक्विड टू गॅस जाऊ राहिले, म्हणजे मॉलिक्यूल एकमेकांपासून कसे जाऊ राहिले? लांब. म्हणजे त्यांच्यामधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन होता तो कमी होऊ राहिला. म्हणजे आपल्याला हीट द्यावी लागेल जेणेकरून ते दोघ जण एकमेकांपासून लांब जातील. जर ते दोन जण एकमेकांच्या फार जवळ असतील किंवा त्यांच्यामधला जो वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो जर स्ट्रॉंग असेल तर आपल्याला हीट जास्त द्यावी लागेल. त्यांच्यामधला जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असेल तर आपल्याला हीट कमी द्यावी लागेल. म्हणजे बॉइलिंग पॉइंटची व्हॅल्यू कधी जास्त असेल? जेव्हा सरफेस एरिया जास्त असेल. आणि बॉइलिंग पॉइंटची व्हॅल्यू कमी कधी असेल? जेव्हा सरफेस एरिया कमी असेल. याचा अर्थ जर आपण असं म्हणू शकतोय, जर कंपाऊंड कसा असेल? स्ट्रेट. कसा असेल? स्ट्रेट. तर बॉइलिंग पॉइंटची व्हॅल्यू कशी असणार आहे? जास्त. ते जर कंपाऊंड कसा आला? ब्रांच, तर बॉइलिंग पॉइंटची व्हॅल्यू कशी होणार आहे? कमी. याचा अर्थ होतो काय? ब्रांचिंग इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस. ब्रांचिंग इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस. त्यालाच आपण असं लिहिणार, बॉइलिंग पॉइंट इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू ब्रांचिंग. ब्रांचिंग वाढली तर बॉइलिंग पॉइंट कमी होणार आहे. ब्रांचिंग वाढली तर बॉइलिंग पॉइंट कमी होणार आहे. का होणार आहे? कारण कमी होणार आहे सरफेस एरिया. सरफेस एरिया कमी झाला तर त्यांच्यामधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो कमी होणार आहे. कळालं? चला आता 236 वरती बघा. द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ कार्बन अँड हायड्रोजन इज नियरली द सेम. कार्बन आणि हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जवळपास सारखी आहे. कार्बनची 2.5 आहे आणि हायड्रोजनची 2.1 आहे. CH and CC bonds are non-polar covalent bond and alkanes are thus non-polar. बॉन्ड जर नॉन पोलर कोव्हॅलंट आहे तर पुरा कंपाऊंडच नॉन पोलर होईल. द फोर्सेस विच होल्ड नॉन पोलर मॉलिक्यूल टुगेदर आर द वंडरवॉल फोर्सेस. नॉन पोलर मॉलिक्यूलला एकमेकांसोबत होल्ड करून ठेवणारा जो फोर्स आहे तो आहे वंडरवॉल फोर्स. दोज आर युजुअली वीक. तो जो फोर्स असतो तो नॉर्मली वीक असतो. पण जर सरफेस एरिया
लार्जर द सरफेस एरिया ऑफ द मॉलिक्यूल स्ट्रॉंगर आर द सच इंटरमॉलिक्युलर वंडरवॉल फोर्सेस. जर सरफेस एरिया वाढला तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे वंडरवॉलचा तो सुद्धा वाढेल. Thus the intermolecular forces are relatively stronger in a straight chain alkane than in a branch chain alkane. ब्रांच चेन अल्केन मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असतो आणि स्ट्रेट चेन मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असतो. Thus the straight chain alkane have a higher melting and boiling point. आता आपण बॉइलिंग पॉइंट बद्दल बोललो, तसंच कोणता पॉइंट आहे मेल्टिंग पॉइंट. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मेल्टिंग पॉइंट बद्दल आपण जास्त अभ्यास करीत नाही, आपण अभ्यास जास्त कोणाबद्दल करतो बॉइलिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट म्हणजे असा टेम्परेचर ज्या टेम्परेचरला सॉलिड कशामध्ये कन्वर्ट होतो लिक्विड. आता बघा पुढे ब्रांच अल्केन, व्यवस्थित बघा बरं का मी कुठं वाचते ते. ब्रांच अल्केन हॅव लोअर मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. बरोबर आहे का. ब्रांचिंग इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस. Branch alkane have lower melting and boiling point. Intermolecular forces. Intermolecular forces म्हणजे दोन मॉलिक्यूल मध्ये असलेले फोर्सेस. समजा हे दोन मॉलिक्यूल आहे, हा एक मॉलिक्यूल आहे आणि हा एक मॉलिक्यूल. या दोन मॉलिक्यूल मध्ये असलेला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला म्हणायचं इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. सॉलिड मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस जे आहेत ते पार्शियली ओव्हरकम केले जातात. पार्शियली ओव्हरकम करणे म्हणजे पूर्णपणे या दोघांना सेपरेट केलं गेलं नाही. हे दोघं एकमेकांच्या तरी पण कशामध्ये आहेत, थोडेफार तरी फोर्स ऑफ अट्रॅक्शन मध्ये. पण जर आपण कोणाचा विचार केला बॉइलिंग पॉइंटचा, तर बॉइलिंग पॉइंट मध्ये हे दोन मॉलिक्यूल मध्ये कम्प्लिटली ओव्हरकम केला जातो फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे या दोन मॉलिक्यूल मध्ये काहीच फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहत नाही. बरोबर आहे ना. सॉलिड टू लिक्विड जातो तेव्हा ते मॉलिक्यूल एकमेकांच्या तरी थोडेसे जवळच असतात आणि मॉलिक्यूल जर एकमेकांच्या जवळ असतील तर त्यांच्यामध्ये काहीतरी फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. गॅस स्टेटमध्ये मॉलिक्यूल एकमेकांपासून फार लांब जातात, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो फारच कमी होऊन जातो, जवळपास निग्लिजिबल. पुढे टेबल 15.2 खाली एक टेबल दिलाय. शोज द मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ द सम अल्केन. अल्केन आर बरं मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंटच्या व्हॅल्यू दिल्या बघा. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. नंबर ऑफ कार्बन ॲटमची संख्या वाढत चालली आहे. नंबर ऑफ कार्बन ॲटमची संख्या वाढत चालली आहे तर बॉइलिंग पॉइंटची व्हॅल्यू सुद्धा वाढत चालली आहे बघा. अल्केन मध्ये मिथेन तर मोलर मास 16 आहे आणि बॉइलिंग पॉइंटची व्हॅल्यू 111 आहे. कोणाची? मिथेनची. तेच मिथेनचा इथेन बनला. नंबर ऑफ कार्बन ॲटमची संख्या किती झाली? 2. तर आता मॉलिक्युलर मास पण वाढलंय आणि बॉइलिंग पॉइंटची व्हॅल्यू किती झाली आहे? 184.4. म्हणजे काय दिसतंय? नंबर ऑफ कार्बन ॲटम इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस. त्याचबरोबर आपण असं पण म्हणू शकतोय मॉलिक्युलर मास इन्क्रीजेस, मॉलिक्युलर मास इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉइंट ऑल्सो इन्क्रीजेस. बॉइलिंग पॉइंट सुद्धा काय होत जाईल? वाढत जाईल. आता जर आपण एक्झाम्पल घेतलं, समजा हे एक्झाम्पल घेतलं ब्युटेनचं. ब्युटेन मध्ये जर स्ट्रेट चेन घेतली, ब्युटेन मध्ये स्ट्रेट चेन घेतली आणि ब्युटेन मध्येच ब्रांच चेन घेतली, एक मिनिट जास्त झालं माझ्याकडून. ब्युटेन जर स्ट्रेट चेन असेल तर त्याची बॉइलिंग पॉइंटची व्हॅल्यू आहे 272.4 केल्विन बरं का, केल्विन. आणि जर ब्रांच घेतलं 2 मिथाइल प्रोपेन तर याची व्हॅल्यू आहे 261.0. काय दिसतंय? ब्रांचिंग इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस. खाली बघा पेंटेन दिलाय, 2 मिथाइल ब्युटेन दिलाय, 2 डायमिथाइल प्रोपेन दिलाय. तिन्ही पण पेंटेनच आहे, 5-5 कार्बन आहे, पण एक स्ट्रेट आहे, एकाला एक ब्रांच आहे, एकाला वरती आणि खाली आहे. तर बॉइलिंग पॉइंटची व्हॅल्यू तुम्हाला पाहता तुम्ही 309.1, 300.9 आणि 282.5. म्हणजे व्हॅल्यू काय होत चालली आहे? कमी होत चालली आहे. काय होत चालली आहे? कमी. मोलर मास सारखं आहे, ब्रांचिंग इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस. आता मेल्टिंग पॉइंट साठी दिले, पण मेल्टिंग पॉइंट मध्ये फार जास्त फ्लक्च्युएशन आहे, फार जास्त. म्हणजे कुठे कुठे मेल्टिंग पॉइंटची व्हॅल्यू वाढते, कुठे कुठे कमी होते, कारण की त्याच्यामध्ये जो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो पार्शियली ओव्हरकम झालेला आहे. पार्शियली म्हणजे अर्धवट, पूर्ण झालेला नाहीये. त्याच्यामुळे मेल्टिंग पॉइंटचा जो तिथं व्हॅल्यूज आहे त्याच्याशी तुम्हाला काही मतलब नसायला पाहिजे. तुम्ही ते पाठ नाही करायचे, काहीच करायचं नाही. ठीक आहे. बरं, इथं आपलं फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन कम्प्लीट झालं. बरं, हे समजलं का तुम्हाला?
फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन. हे जे एक्झाम्पल्स आहे ना, पेंटेन, करा बरं एवढं एक्झाम्पल करा. पेंटेन 1 2 3 4 5. पेंटेन 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. हायड्रोजन लावा. हे कार्बन स्केलेटन आहे. कार्बन ॲटमची संख्या सेम आहे, त्याच्यामुळे मॉलिक्युलर मास तेच राहणार आहे. मॉलिक्युलर मास बदलणार नाहीये. ब्रांचिंग वाढली आहे बघा. व्हॅल्यू बघा. व्हॅल्यू 309.1, 300.9 आणि लास्ट 282.5. काय दिसतंय? ब्रांचिंग इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस. ब्रांचिंग वाढली, बॉइलिंग पॉइंट कमी झाला. ठीक आहे. बरं, इथपर्यंत काही शंका आहे? एवढं लक्षात आलं? ओके. पुढे बघा, हेडिंग टाका. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स. केमिकल प्रॉपर्टी. केमिकल प्रॉपर्टी म्हणजे कसा रिॲक्ट होतो. केमिकल प्रॉपर्टी म्हणजे कसा रिॲक्ट होतो. कसा रिॲक्ट होतो अल्केन जर पाहायचं असेल तर अल्केन कोणत्या साईडला ठेवावं लागेल. कोणती केमिकल रिॲक्शन जर आपण घेतली तर तिला 2 साईड असतात, ही रिॲक्टंट साईड आणि ही प्रोडक्ट साईड. अल्केन कसा रिॲक्ट होतो हे पाहायचं असेल तर अल्केन कोणत्या साईडला पाहिजे? रिॲक्टंट. कोणत्या साईडला पाहिजे? रिॲक्टंट. आता अल्केन आपल्याला रिॲक्टंट साईडला घ्यायचा आहे. आता अल्केनचं कसं आहे ना, अल्केनचं असं आहे की अल्केन हा नॉन पोलर कंपाऊंड आहे. 2 मॉलिक्युलमध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याच्या वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन तो पण फार कमी आहे. त्याच्यामुळे तो जवळपास इनऍक्टिव्ह आहे टुवर्ड्स. कोणाच्या टुवर्ड्स? जर आपण एखादा ऍसिड घेतला, बेस घेतला, ऑक्सिडायझिंग एजंट घेतला, रिड्युसिंग, म्हणजे याला कोणाशी घेणं देणंच नाही थोडक्यात. तो कोणाशीच रिॲक्ट करीत नाही. पण तरी जर आपल्याला त्याला रिॲक्ट करायचं असेल तर आपल्याला काही स्पेशल कंडिशन्स लागतील. म्हणजे पर्टिक्युलर टेम्परेचर, पर्टिक्युलर प्रेशर किंवा कॅटॅलिस्ट लागेल. काय लागेल? कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्ट कुठे लिहितो आपण बघा? ॲरोवरती. काय लिहितो? कॅटॅलिस्ट. समजतंय? आता पहिली रिॲक्शन, हॅलोजनेशन ऑफ अल्केन्स. एकदम शब्दशः अर्थ घेतला ना तर ऍडिशन ऑफ हॅलोजन इन अल्केन. आता समजा एक अल्केन घेतला, CH4, मिथेन. आता याच्यात आपल्याला कोण ऍड करायचं आहे? हॅलोजन. हॅलोजन साठी ना एक्स सिम्बॉल वापरला जातो. कोणकोणते हॅलोजन आहे? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. तसे अजून 2 आहे, ऍसिटाईन आणि टेनेसाईन, पण ते रेडिओ ऍक्टिव्ह आहे ते विचारात घेती नाही. कोणकोणच विचारात घेतो आपण? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. त्यातला पण फ्लोरीन इतका घेत नाही. घेतला तर क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन, कारण की फ्लोरीन हा हायली रिॲक्टिव्ह आहे. बरं, हॅलोजन आपण घेणार आहे इथं याच्यासोबत रिॲक्ट करायला. हॅलोजन हा नेहमी डायॲटॉमिक फॉर्म मध्ये सापडतो. डायॲटॉमिकचा अर्थ होतो किती वेळा आला तो? 2दा. 2 जण. म्हणजे इथं क्लोरीन आहे तर Cl नाही भेटत, हा काय भेटतो? Cl2. होणार काय बघा. आता इथं टेम्परेचर आणि प्रेशर आणि कॅटॅलिस्ट हे 3 जण महत्वाचे. इथं असं होणार आहे का जर हा जो काही हॅलोजन आहे तो याच्यासोबत रिॲक्ट करायचा आहे, म्हणजे काय करायचंय? कार्बनला जे असलेले 4 हायड्रोजन आहे त्याच्यापैकी एक हायड्रोजन ॲटम आपण बाहेर काढणार आहे आणि त्याची जागा आपण एका हॅलोजनला देणार आहे. म्हणजे कसं बनेल बघा. हे H आणि इथं लावणार आपण X. बाहेर आलेला H आणि इथं असलेला X काय बनेल बाहेर? HX. आता यांना लक्षात ठेवा, इथं काय झालं? याला काय झालं म्हणतात माहितीये? याला म्हणतात सबस्टिट्यूशन. काय म्हणतात? सबस्टिट्यूशन. एक जण काढायचा, त्याची जागा दुसऱ्याला द्यायची, याला म्हणायचं सबस्टिट्यूशन. काय म्हणायचं? सबस्टिट्यूशन. आता डायरेक्ट आपण रिॲक्शन घेऊ. CH4 प्लस समजा आपण घेतला Cl2. काय घेतला? Cl2. काय प्रेझेंट असताना बघा, UV लाईट किंवा डिफ्यूज सनलाईट काही म्हणा चालेल, सनलाईट म्हणलं तरी चालेल. टेम्परेचर 573 2, एक मिनिटात चेक करू द्या, 773 केल्विन, म्हणजे जास्त टेम्परेचर दिलेलं आहे, म्हणजे हीट दिलेली. UV लाईट प्रेझेंट पाहिजे, नाही तर डिफ्यूज सनलाईट प्रेझेंट पाहिजे. डिफ्यूज म्हणजे पसरलेली.
काहीतरी एक लिहा, जस्ट युव्ही लाईट लिहिलं तरी चालेल. अल्ट्रा व्हायलेट लाईट. काय होणार आहे, CH4 मधला एक हायड्रोजन बाहेर येणार आहे, त्याची जागा एक Cl घेणार आहे. इथे तयार होईल CH3Cl, CH3, एक H बाहेर आला, एक Cl आतमध्ये गेला. इथे शिल्लक राहिलेला Cl आणि बाहेर आलेला H काय बनेल, HCl. काय बनेल, HCl. असा काय फॉर्म होईल, प्रोडक्ट. ही झाली रिॲक्शन. आता याच्यात भरपूर पॉइंट्स येणार आहे. फॉर एक्झाम्पल, जर आपण मिथेन एक्सेस मध्ये घेतला, म्हणजे हा जास्त आहे हा कमी आहे, तर प्रोडक्ट फक्त हाच बनेल. हा जास्त आहे हा कमी आहे, तर प्रोडक्ट फक्त हाच बनेल. कारण की किती जरी CH4 असले तरी एकच Cl2 ना अटॅक करणारा, तर कायच बनेल, CH3Cl. म्हणजे जर एक्सेस असेल अल्केन तर कायच बनेल, अल्काइल क्लोराइड, मिथाइल क्लोराइड. हा, पण जर असं झालं, हीच रिॲक्शन आहे बरं का, हीच रिॲक्शन आहे, पण फक्त इथं एक्सेस आलं. एक्सेस म्हणजे जास्त रे, एक्सेस म्हणजे भरपूर घेतला असा अर्थ होतो त्याचा. हा एक्सेस घेतला, कंडिशन तीच, युव्ही लाईट आणि ना टेम्परेचर नाही लिहिलं, फक्त हीटचं साईन दाखवलं तरी चालतं. जर हा एक्सेस मध्ये घेतला, आपल्याकडे CH4 एकच आहे पण Cl2 जास्त आहे, तर काय काय होईल बघा. पहिले काय होईल माहितीये, याचा एक H बाहेर निघेल. मी ना याला मुद्दामून असं लिहिते, एक मिनिट, H. काय होईल, पहिले इथला एक क्लोरीन हायड्रोजनची जागा घे, काय बनल, H. इथला H काढून Cl आणि काय बाहेर पडला, HCl. असं काही नाही का इथलाच H काढला पाहिजे, इथला कुठलाही एक काढायचा. आता Cl2 एक्सेस आहे, अजून याला H आहे, म्हणजे काय होईल, हा परत एकदा घेतला जाईल. HCl हा बाय प्रोडक्ट आहे, तो परत घेतला जात नाही. परत यासोबत कोण रिॲक्ट करेल, Cl2. आता इथं तर H होता, त्याची जागा Cl ने घेतली. आता इथला जो H आहे त्याची जागा कोण घेईल, Cl. काय बनल, हीच कंडिशन. काय होईल, HC, इथं काय होऊन जाईल, Cl, इथं Cl, इथं H. हा H आणि इथला शिल्लक राहिलेला, अरे 2 Cl होते ना, एक Cl इथं जातो, ते एक Cl शिल्लक राहतो, काय बाहेर पडल, HCl. परत एकदा एक्सेस आहे ना Cl2, तोपर्यंत काम चालून द्यायचं जोपर्यंत बोला काय, H संपती नाही. चला आता काय होईल, इथला H बाहेर जाईल, त्याची जागा कोण घेईल, Cl. Cl. परत काय बाहेर पडला, HCl. आता सांगा बरं, अजून एक H म्हणल्यावर काय होईल, Cl प्लस Cl2. काय प्रेझेंट असताना, युव्ही लाईट आणि काय द्यायची, हीट. काय होईल, Cl. काय बाहेर पडेल, HCl. तोपर्यंत म्हणजे इथपर्यंत थांबायचं, इथपर्यंत घेऊन जायचं, CCl4 पर्यंत. कार्बन टेट्राक्लोराइड, इथं आहे CH3Cl, इथं आहे CH2Cl, इथं आहे CHCl3. तुम्हाला याचे नाव माहितीये का, मिथाइल क्लोराइड. त्याला काय म्हणायचं, त्याला CH2Cl2, मिथिलीन क्लोराइड म्हणतात याला. याचं नाव आहे क्लोरोफॉर्म आणि याचं नाव आहे कार्बन टेट्राक्लोराइड. जर CH4 Cl2 सोबत रिॲक्ट झाला आणि एक्सेस असेल, कोण एक्सेस असेल, Cl2, तर प्रोडक्ट कुठे जाऊन थांबेल, डायरेक्ट कुठे जाऊन थांबेल,
CCl4. कुठे जाऊन थांबन? CCl4. आणि जर प्रोडक्ट, एक मिनिट, जर रिएक्टंट CH4 एक्सेस असेल तर पहिलाच प्रोडक्ट भेटन फक्त. आणि जर इथं आलो तर प्रोडक्ट कोण भेटन? CCl4. कोण भेटन? CCl4 प्लस काय लिहून देते? HCl. तर ते खरं असं आहे की एवढ्यांचं कॉम्बिनेशन मिळतं आणि काय बाहेर पडून जातो? HCl. ठीक आहे, लक्षात ठेवा, हे IMP. आता आत्ताशी आपण काय बघितलं की काय होतं जेव्हा एक्सेस हा येईल, नाही तर एक्सेस हा येईल, बरोबर आहे. पण आता त्याच्या पुढची गोष्ट, एकच कार्बन घेतलं होतं आता आपण. आता जर आपण पुढे गेलो, फॉर एक्झाम्पल CH3 CH2 CH3 प्लस Cl2, UV लाईट आणि काय द्यायची? हीट. आता बघा, इथं हा H काढला जाऊ शकतोय, त्याच्या जागी Cl लावला जाऊ शकतोय. हा H काढला जाऊ शकतोय, त्याच्या जागी Cl लावला जाऊ शकतोय. हा H काढला जाऊ शकतोय, त्याच्या जागी Cl लावला जाऊ शकतोय. हा 1 नंबरचा आणि हा 3 नंबरचा. कुठल्याही कार्बनचा हायड्रोजन काढून Cl लावला तर सारखाच प्रोडक्ट बनेल. पण 2 नंबरच्या कार्बनचा हायड्रोजन काढून लावला Cl तर वेगळा प्रोडक्ट बनेल. म्हणजे किती प्रोडक्ट बनतील याच्यापासून? किती वेगवेगळे प्रोडक्ट बनतील. एक तर कसा प्रोडक्ट बनन? CH3 CH2 CH2. एवढा इथला एक हायड्रोजन काढला आणि त्याची जागा Cl ला दिली. इथं बाहेर आलेला हायड्रोजन आणि इथं असलेला Cl काय बनन? HCl. एक हा प्रोडक्ट बनेल आणि दुसरा प्रोडक्ट 2 नंबरच्या कार्बनचा H काढून Cl लावायचा. CH3 CH2 च्या ऐवजी फक्त CH राहील बरं का. इथं 2 H आहे, इथं एकच H, इथं Cl आणि इथं काय? CH3. परत काय बाहेर पडेल? HCl. किती प्रोडक्ट बनतील? 2. एक तो प्रोडक्ट हवाचा आणि एक हा प्रोडक्ट. आता यात जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर ज्या कार्बनचा H काढून आपण Cl लावला तो प्रायमरी होता. प्रायमरी म्हणजे याच्या शेजारी एकच कार्बन आहे. हा कार्बन, ह्या कार्बन शेजारी एकच डायरेक्ट कार्बन आहे म्हणून हा झाला प्रायमरी. हा कार्बन याच्या शेजारी डायरेक्ट 2 जण आहे म्हणून याला म्हणायचं सेकंडरी. या शेजारी एक आहे म्हणून काय म्हणायचं? प्रायमरी. असं प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी येतं. इथं प्रायमरी कार्बनला अटॅच एक Cl आलाय आणि सेकंडरी कार्बनला अटॅच एक Cl आलाय. आता प्रश्न पडतो की 2 प्रोडक्ट बनताय तर मग स्टेबल प्रोडक्ट कोणता? तर हा आहे स्टेबल प्रोडक्ट. आणि हा पण आहे पण हा कमी स्टेबल आहे. कोणाच्या कम्पेअर? याच्यापेक्षा. मग आपण म्हणताना काय म्हणू? प्रोडक्ट बनताना तो हायड्रोजन काढून हॅलोजन लावला जाईल त्या कार्बनचा, जो कार्बन टर्शरी असेल त्याच्यापेक्षा कमी सेकंडरी असेल आणि कोणता असेल? प्रायमरी. समजून सांगते, ऐका. जर कार्बन टर्शरी असेल, अजून एक घेऊ एक्झाम्पल म्हणजे अजून चांगलं कळेल. इथं काय काय करू शकतो आपण सांगा बरं? कुठे कुठे लावू शकतोय? हा प्रायमरी, कारण याला एकच कार्बन अटॅच आहे. प्रायमरी. हा सुद्धा प्रायमरी आहे, हा सुद्धा प्रायमरी आहे. तिघांपैकी कोणत्या एकाला लावलं तर एक प्रोडक्ट असा बनेल. CH3, इथे समजा CH, इथं CH3 आणि इथं CH2Cl. इथला समजा हायड्रोजन काढला आणि बाहेर पडला HCl. दुसरा काय बनेल? इथला H काढायचा, CH3 C, CH3 CH3 Cl. आता मला सांगा, हा जो होता तो कसा कार्बन होता? टर्शरी. हा कसा होता? प्रायमरी. तर कोणता कंपाऊंड जास्त स्टेबल असेल तर तो असेल टर्शरी वाला. कोणता वाला? टर्शरी. त्याच्यामुळे इथे ही ऑर्डर लिहिली. काय? टर्शरी वाला कार्बन असेल त्याचा हायड्रोजन काढला तर कंपाऊंड जास्त स्टेबल बनेल. त्याच्यापेक्षा कमी सेकंडरी वाला आणि सगळ्यात कमी प्रायमरी वाला. त्याच्यानंतर आता इथे बुक मध्ये तुमच्या
डायरेक्ट दिलेले. समजा हाच घेतला आपण 3 कार्बनवाला, याचा हा 45% बनतोय आणि हा डायरेक्ट 55% बनतोय. ज्याचा अमाऊंट जास्त तो जास्त स्टेबल, म्हणजे हा फायनल मेजर प्रोडक्ट हा राहील, फायनल प्रोडक्ट हा राहील. हा नाही लिहिला तरी चालेल, फक्त हा लिहिला तरी चालेल. रिॲक्टिव्हिटीचा जर विचार केला तर F2 ची रिॲक्टिव्हिटी Cl2 पेक्षा जास्त आहे, Cl2 ची Br2 पेक्षा जास्त आहे आणि Br2 ची I2 पेक्षा जास्त आहे. ही ऑर्डर लक्षात ठेवा. ज्यादा रिॲक्टिव्ह कोण आहे? F2, पण तो घेतच नाही आपण. Cl2 आणि Br2 आणि I2 मध्ये कोण ज्यादा रिॲक्टिव्ह आहे? Cl2. म्हणजे कोणाची रिॲक्शन क्विक होईल? Cl2 ची. हे आपण आत्ताशी इथं आपण Cl घेतला होता. कोण घेतला होता? Cl. हेच जर आपण Br घेतला, इथं बघा हे पर्सेंटेज किती दिसतंय? 45 आणि 55. तुमच्या बुक मध्ये पेज नंबर 237 काढा. बघा इथं मिथाइल ही पण रिॲक्शन घेतली आहे. हिच्यात हे 2 प्रोडक्ट बनले. हा जो पहिला प्रोडक्ट आहे तो 36% आहे आणि दुसरा जो प्रोडक्ट आहे तो 64% आहे. हे टोटल पर्सेंटेज 100 झालं पाहिजे. हा कंपाऊंड जास्त स्टेबल आहे याच्यापेक्षा. जसं आपण Cl2 साठी केलं तसंच कोणासाठी करणार आहे? Br2 साठी. Br2 मध्ये इथं तरी 36 आणि 64, इथं 45 55 आहे. पण जर आपण Br2 साठी घेतलं ना तर Br2 जास्त रिॲक्टिव्ह असल्यामुळं होतं काय? समजा असा घेतला आपण, असा घेतला CH3, अरे CH3 CH2 CH3. तर Br2 च्या प्रेझेन्स मध्ये याचे किती प्रोडक्ट बनतील? 2. UV लाईट आणि काय दिली? हीट. CH3 CH2 CH2 Br आणि CH3 CH, इथं येईल Br आणि इथं काय येईल? CH3. आता बघा 2 प्रोडक्ट तयार झाले. HBr ऍज अ बाय प्रोडक्ट बाहेर पडेल दोघांचा पण. हा एक प्रोडक्ट बनेल ना हा एक प्रोडक्ट बनेल. बुक मध्ये याचं पर्सेंटेज पहा काय दिलंय. याचं 3% दिलंय आणि याचं 97% दिलंय. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो की Br2 आपल्याला जे प्रोडक्ट देतात, म्हणजे हा लिहिलाच नाही तरी चालेल, म्हणजे Br2 ने आपल्याला मोर बट म्हणजे कसे प्रोडक्ट भेटतात? असे सेपरेट डिस्टिंग्विश प्रोडक्ट भेटतात एकदम. यांच्यामध्ये तरी मिक्स प्रोडक्ट आहे, कारण की जो 45 भेटला तो भरपूर भेटला ना रे. डायरेक्ट आपल्याला तो बाजूला काढून टाकता नाही यायचा. पण इथं कसं आहे, हा 3% आहे, हा बाजूला काढून टाकलं तरी चालेल आणि एकच मेन प्रोडक्ट लिहिला तरी चालेल. आता जसं हे प्रोपेन साठी आहे तसंच ब्युटेन साठी दिलंय बघा बुक मध्ये. 2% आणि 98%. सेकंडरी वाला 98% बनलाय आणि प्रायमरी वाला 2% बनलाय. त्याच्यानंतर 2 मिथाइल प्रोपेन साठी दिलंय बघा. जो प्रायमरी वाला आहे तो ट्रेस म्हणजे फार कमी, ट्रेस म्हणजे फार कमी सापडलाय, फक्त फारच कमी. आणि जो आपला दुसरा आहे टर्शरी वाला तो ओव्हर 99% आहे, म्हणजे 99% पेक्षा सुद्धा जास्त, म्हणजे तो स्टेबल प्रोडक्ट आहे. खाली काय म्हणलंय बघा त्यांनी, हे कसं झालं त्याचं मेकॅनिझम दिलं. इकडे बघा कसं झालं ते. इथं CH3 होता म्हणजे इथं CH2 आणि H होता. इथं Cl2 होता म्हणजे CCl मध्ये बॉन्ड होता. दोघांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये डिफरन्स नाही, म्हणजे बॉन्ड तुटल्यानंतर एक इलेक्ट्रॉन इथं जाईल, इथं एक इलेक्ट्रॉन जाईल. याला फ्री रॅडिकल म्हणतो आपण. हे काय तयार झाले? फ्री रॅडिकल. इथं होमोलायसिस झालंय, म्हणजे बॉन्ड तुटल्यानंतर सारखेच स्पेसीज बनलेत. फ्री रॅडिकल सेम टू सेम. कार्बन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड तुटला, एक इलेक्ट्रॉन इथं, एक इलेक्ट्रॉन इथं. Cl त्याचा इलेक्ट्रॉन घेऊन H इलेक्ट्रॉनच्या जागेवर जातो. H त्याचा इलेक्ट्रॉन आणि Cl त्याचा इलेक्ट्रॉन मिळून काय प्रेझेंट असताना पण हे महत्वाचं बरं का. UV लाईट दोन्ही सारखे दिसतात. एक मिनिट व्यवस्थित काढते. UV लाईट आणि हीट काय बनेल? CH3 CH2 त्याचा एक इलेक्ट्रॉन तसाच. Cl आला त्याचा एक इलेक्ट्रॉन घेऊन आणि H बाहेर गेला त्याचा एक इलेक्ट्रॉन घेऊन आणि इथे एक Cl आहे त्याच्या एका इलेक्ट्रॉन सोबत. यांच्यामध्ये काय फॉर्म होईल? बॉन्ड. काय फॉर्म होईल? बॉन्ड. याला म्हणलं जातं फ्री रॅडिकल मेकॅनिझम. फ्री
रॅडिकल मेकॅनिझम, फ्री रॅडिकल मेकॅनिझम. ठीक आहे. आता इथं हे जे दोन जण तयार झाले, रिमेंबर मध्ये दिले, हे जे दोन तयार झाले हे एकमेकांचे काय आहेत सांगा बरं, काय आहेत एकमेकांचे? आयसोमर्स. काय एकमेकांचे आयसोमर्स म्हणजे हॅलोजनेशनचे जे प्रोडक्ट्स असतील, मोनो हॅलोजन, मोनो हॅलो, हॅलो म्हणजे हॅलोजन, मोनो म्हणजे एकच हॅलोजन लागेल आणि प्रोडक्ट बनेल, असे जे त्याचे कंपाऊंड असतील, प्रोडक्ट्स असतील, ते सगळे एकमेकांचे काय असतील? आयसोमर्स. काय असतील? आयसोमर्स. ठीक आहे. बरं, इथपर्यंत लक्षात आलं? ठीक आहे. उरलेला पार्ट नेक्स्ट लेक्चरला बघू. बुकमध्ये जेवढं दिलंय व्यवस्थित राईट करायचं, इथपर्यंत राईट करायचं. ठीक आहे, थांबूया.